तर बातमी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांबाबतची। या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमधील 355 कोटींची मदत तिजोरीतच पडू नये। ई-केवायसी आणि तांत्रिक कारणामुळे जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना मदत मिळालेलीच नाही। यात एकट्या मराठवाड्यातल्या 135 कोटी 72 लाख रुपयांचा समावेश आहे। मुख्य सचिवांच्या आढाव्यानंतर ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। सरकारने अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय। आपण विभागवार बघूयात शेतकऱ्यांना वितरित न झालेली मदत किती आहे। ई-केवायसीनं शेतकऱ्यांची मदत रोखली। नाशिकमध्ये 50 कोटी 21 लाखांची मदत खात्यात पडून आहे। नागपूरमध्ये 33 कोटी 1 लाखांची मदत सरकारच्या तिजोरीत आहे। अमरावती विभागात 83 कोटी 9 लाखांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलीच नाही। तर संभाजीनगरमध्ये 165 कोटी 72 लाख, सर्वाधिक मराठवाड्यामध्ये मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। तर पुण्यात 20 कोटी 29 लाखांची मदत शेतकऱ्यांना मिळू शकली नाही। तर कोकणात 3 कोटी 27 लाखांची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये आणि त्यामागचं कारण आहे ई-केवायसी।